नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता भूगोलाचा पाठ क्रमांक 5 वृष्टी हा भाग आपण काही भाग अभ्यासला होता. तर एक रिव्हिजन म्हणून एक थोडंसं पाठीमागं जाऊया आपण की आपण मागच्या तासाला पाहिलं की आपल्या पृथ्वीचा 70.8% भाग जो आहे तो जलयुक्त आहे आणि हे जलयुक्तसाठी काही ठिकाणी मर्यादित आहे, तर काही ठिकाणी फार मुबलक प्रमाणामध्ये आहेत. आणि वातावरणातील बाष्प आणि हवामानात होणारा बदल यामुळे पृथ्वीवरती आपण विविध जे जलाविष्कार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत असतात. मग हे कोणकोणते जलाविष्कार आहेत? तर दव पडणे असेल, हिमवृष्टी असेल, पाऊस, धुके, गारा हे जे आहेत हे जलाविष्कार आहेत. आता यातला पण वृष्टी याच्यामध्ये वृष्टी कशाला म्हणायचं? तर आकाशातून किंवा ढगातून जमिनीकडे पाण्याचा द्रवरूपात किंवा घनरूपात होणारा वर्षाव म्हणजे वृष्टी होय. मग हे वृष्टीची रूपे कोणकोणती आहे? तर दव, धैवर, हिम, पाऊस, धुके, गारा ही वृष्टीची रूपे आहेत. आता ह्याच्यातला आपण हिम हा भाग पाहिला होता. हिम कशाला म्हणायचं? आता हिम तयार होताना संप्लवन क्रिया फार महत्त्वाची आहे. म्हणजे बाष्पाचे वायुरूपातून थेट स्थायी रूपांतर होण्याच्या क्रियेला संप्लवन म्हणतात. म्हणजे हवेतील जे बाष्प आहे ते वायुरूपात असतं आणि ते जेव्हा थेट गोठणबिंदूच्या खाली जेव्हा तापमान जातं तेव्हा त्याचं रूपांतर जे आहे ते स्थायी रूपात म्हणजे बर्फामध्ये होतं आणि याच क्रियेला आपण काय म्हणतो? संप्लवन असं म्हणतो. की हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूच्या खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचे संप्लवन क्रियेमुळे हिमकणात रूपांतर होते आणि पाण्याच्या अशा घनरूपी वृष्टीला आपण हिमवृष्टी असे म्हणतो. आता हिम आणि हिमवृष्टीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर हिम जे आहे हिम घनरूपात असते, त्याचे थरावर थर्स असतात, त्यानंतर ते भुसभुशीत आणि अपारदर्शक असते. त्यानंतर हिम वितळल्यानंतर त्यापासून त्या प्रदेशाला पाणी मिळते. आणि हिमवृष्टी कोणकोणत्या प्रदेशात होते? तर उच्च अक्षोभतीय प्रदेशात होते, त्यानंतर समशीतोष्ण कटिबंधात समुद्रसपाटीपर्यंत होते किंवा उष्ण कटिबंधात 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरील असणाऱ्या प्रदेशात देखील होते. आणि या हिमवृष्टीचा प्रदेशात लोकांना हिमदाह होऊ नये म्हणून लोकांना तिथं काळजी घ्यावी लागते. मग अतिहिमवृष्टीचे सुद्धा तिथं काय होतात की परिणाम होतात की हिमवृष्टीमुळे तिथली वाहतूक व्यवस्था जी आहे ती कोलमडते किंवा संदेशवहन व्यवस्था आहे ती देखील कोलमडते. आता हिम आणि बर्फ याच्यामध्ये फरक असतो. तर हिम काय असं असतं की भुसभुशीत आणि अपारदर्शक असतं आणि हिमाचे थरावर थर साचल्यामुळं त्याच्यावरील दाबामुळं ते एक संघ भरीव आणि पारदर्शक असा त्याचा बर्फ बनतो. आणि काही प्रदेशामध्ये तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यानंतर जर एखाद्या जलाशयावरती बर्फाचे थर तयार होतात आणि या बर्फाच्या थराचा आणि हिमवृष्टीचा काहीही संबंध तिथं नसतो. ते गोठणबिंदूच्या तापमान खाली गेलं की तो पाण्याचा पृष्ठभाग जो आहे तो गोठून तिथं बर्फाचा थर एक काचेसारखा पातळ थर असा तिथं तयार होतो. आता आपण आज जो भाग पाहणार आहोत गारा, की गारा कशा तयार होतात बाबा, त्यानंतर या गारांचा काय परिणाम होतो, त्यानंतर पुढचा भाग आपण पर्जन्य म्हणजे पाऊस. मग ह्या पावसाचे 3 प्रकार आपण अभ्यासणार आहोत आणि या पावसाची वैशिष्ट्ये काय आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये फरक स्पष्ट करा असा देखील प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस हे पावसाचे 3 प्रकार तुम्ही व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. तर आता आपण सुरुवातीला गारा हा भाग आहे तो आपण आज पाहणार आहोत. भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येतं. त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात.
भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते. की भूपृष्ठावरती जेव्हा जास्त उष्णता होते, एखाद्या भागामध्ये बघा जास्त तापमान तिथं निर्माण झालं, तर त्यावेळेस काय होतं की उष्णतेचा ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने वाहणारा प्रवाह हा जोराचा वाहत असतो. आणि या ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह वर गेल्यामुळं की तापमान काय होतं हवेतील वरचं कमी होतं. आणि बाष्पाचं आपण गेल्या वेळेस शिकलो, बाष्पाचं सांद्रीभवन म्हणजे काय, की सांद्रीभवन तिथं घडून येतं हवेतील बाष्पाचं, आणि त्यापासून काय होतं की एक गडद रंगाचे ढग तिथं तयार होतात. आणि भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या ढगातले जे जलकण असतात त्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे उंच जातात. आणि त्या ठिकाणी त्या जलकणांची काय होतं घनीभवन होऊन तिथं गारांची निर्मिती होते. हे हवेचा प्रवाह वरच्या दिशेने जोरात वाहत असतो, त्यामुळे ह्या प्रक्रिया घडत असतात. आणि गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात. की ह्या घनीभवन झाल्यानंतर गारा तयार होतात. जलकणाच्या हे घनीभवनामध्ये रूपांतर झाल्यामुळे त्याचे वजन वाढतं, आणि वजन वाढल्यामुळे ते गारा काय होतात की भूपृष्ठाकडे येऊ लागतात. परंतु हवेचा जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. की हवेचा प्रवाह खूप जोरदार असतो, खालून वरच्या दिशेला असतो, की त्यामुळं काय होतं की वरच्या दिशेला असल्यामुळं ह्या गारा परत आणखीन उंचावरती नेल्या जातात. आणि ते गारावर हिमाचे नवीन थर्स असतात, की ज्या पहिल्या गारा तयार झालेल्या असतात त्याच्यावर परत हिमाचे नवीन थर तिथं साचायला सुरुवात होते. म्हणजे असे अनेक वेळा घडते तिथं. म्हणजे परत खाली येतात, परत हवेच्या ह्याच्यामुळे आणखीन वरती जातात, परत तिथं अजून नवीन थर्स असतात, परत खाली येतात, मग परत आणखीन वरती जातात. म्हणजे ही क्रिया जी आहे ती अनेक वेळा घडते. की त्यामुळं काय होतं की गारा ज्या आहेत त्या आकाराने मोठ्या होत जातात. आणि ह्या ज्या होत असताना त्याच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. आणि या समकेंद्री थर जे आहेत, आता समकेंद्री थर कशाला म्हणायचं की ह्या गारा तयार होताना त्या वातावरणामध्ये सतत वर खाली होत असतात. आणि जास्त उंचीवर या गारांवर बर्फाचे थर जमा होत असतात. आणि ती बर्फाचे थर जसे जमा होतील तशी तशी ही गार मोठी होते. आणि गारेतील या थरांना समकेंद्रित थर असं म्हणतात. की या मोठ्या झालेल्या गारा ज्या आहेत मोठ्या होतात ह्या, आणि गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. आणि पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्यामुळं त्या काय होतात की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्या भूपृष्ठाकडे खेचल्या जातात किंवा त्या वेगाने खाली येतात. आणि गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट असे म्हणतो. गारपिटामुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी देखील होते. की एक लक्षात घ्या की आपण मोठ्या झालेल्या ह्या ज्या गारा आहेत की गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर येतात, आणि गारांच्या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. आणि या गारपिटीमुळे सुद्धा बरेच शेतकऱ्यांचा आपण ह्या वर्षी नाही पण आज म्हणजे 2 वर्षापूर्वी तरी गारांचा पाऊस किंवा बातम्यामध्ये ऐकतो बऱ्याच ठिकाणी की गेल्या वर्षीच मला वाटतं गारांचा पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला होता. अगदी शेतामध्ये पांढरा शुभ्र खचच्या खच गारांचा पडलेला दिसत होता. की अगदी यातून पिकांचं नुकसान होतं, भागाचं नुकसान होतं, किंवा काही ठिकाणी अगदी जीवित आणि वित्तहानीसुद्धा तिथं सहन करावी लागते. तर ह्या ज्या आहेत इथं तुम्हाला जरा विचार करा म्हणून सांगितले की पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो, तर गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही काय कराल? तर ह्याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे की तुम्ही काय करचाल. की आपण काय करतो, पाऊस आला की रेनकोट किंवा छत्री लगेच उघडतो, मग गारपीट व्हायला सुरुवात होते. मग गारपीट सुरुवात झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं संरक्षण जे आहे ते कसं करू शकता तुम्ही, हे तुमचं तुम्ही उत्तर द्यायचं शोधायचं आहे. आता ह्या गारा ज्या आहेत त्या कोणत्या भागामध्ये पडतात, तर ह्या ज्या गारा आहेत
भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागात उन्हाळ्यात गारा पडतात. विषुववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत, तर शीतकटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाही. आता मग विषुववृत्तावर गारा का पडत नाही? कारण विषुववृत्ताजवळ आपण अभ्यास केलेला आहे की तिथं लंबरूप सूर्यकिरण पडल्यामुळं उष्णता फार असते आणि त्यामुळं उष्णता वातावरणात जास्त असल्यामुळं तिथं गारा तयारच होत नाहीत. आणि दुसरं म्हणजे शीतकटिबंधात का गारा पडत नाही, तर तिथं हवेचे जे ऊर्ध्वगामी प्रवाहच तयार होत नाहीत. कारण शीतकटिबंध म्हणजे भूपृष्ठालगत काही तापमान जास्त नसतं. जिथे जास्त तापमान भूपृष्ठालगत असणारे तिथं हवेचे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होणार आहेत. तसेच समशीतोष्ण उष्णकटिबंधामध्ये तुम्हाला हे प्रवाह आपल्याला आढळणार नाही. आणि भारत, आफ्रिका किंवा आग्नेय आशिया भागामध्ये उन्हाळ्यामध्ये ह्या गारा आपल्याला पाहायला मिळतात. आता आपल्याला एक प्रयोग करून पाहायचा आहे की चला पाऊस पाडूया. फार छान प्रयोग आहे हा. याच्यासाठी आपल्याला साहित्य काय घ्यायचं आहे की धातूचं झाकण असलेली काचेची भरणी, नंतर खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे आणि मुठभर खडे मीठ. आता धातूचे झाकण असलेली काचेची भरणी घ्यायची. या भरणीचे झाकण बाजूला काढायचं आणि या झाकणाला वरच्या बाजूला खिळा व हातोडीच्या साह्याने टोचे पाडायचे. असे टोचायचे त्याला चांगले, पण छिद्र पडू द्यायचं नाही, फक्त टोचे मारायचे त्याला. नंतर भरणीत 1/3 भागापर्यंत वाफाळलेले पाणी म्हणजे उकळलेले पाणी भरायचे. आता आत काचेच्या भरणीवर टोचे पडलेले झाकण घट्ट बसवायचे आणि भरणीतील पाण्याची वाफ बाहेर जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची. आणि भरणीची झाकण आहे वरच्या भागावर बर्फाचे तुकडे आणि मुठभर खडे मीठ व थोडंसं पाणी टाकायचे. की भरणीचं निरीक्षण केल्यानंतर एक 10-15 मिनिटांनी तुम्हाला लक्षात येईल काय होते की पाऊस पडलेला इथं तुम्हाला दिसून येईल. तुमच्या इथं लक्षात येते. इथं प्रयोग आहे, इथं खडे मीठ, भरणी आहे वाफाळलेली आणि इथं तुम्हाला पावसाचे थेंब वगैरे पडताना इथं दिसते. आता आपण ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया की काय झालं असेल या प्रयोगामध्ये. तर भरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ती काय होते, ऊर्ध्वगामी दिशेने जाते, म्हणजे वरच्या दिशेने जाते. म्हणजे जे भरणीचं झाकण आहे तिच्या दिशेने ती वरती जाते. भरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ भरणीच्या बाहेर जात नाही. आपण झाकण घट्ट बसवलेलं आहे त्यामुळं बाहेर वाफ जाण्याची शक्यताच नाही आहे. आणि मग भरणीच्या झाकणावर आपण जे बर्फ ठेवल्यामुळं काय होतं की पाण्याच्या वाफेचं सांद्रीभवन होतं. ही वाफ जी आहे ती बर्फ म्हणजे थंड भागाच्या सानिध्यात आल्यामुळं तिचं सांद्रीभवन होतं आणि मग तिथून जलकण तयार होतात. मग ह्या वाफेतून तयार झालेले जलकण जे आहेत ते भरणीच्या आतील बाजूला जमा झालेले आपल्याला दिसतात. आणि मग धातूच्या झाकणावर आपण जिथं टोचे मारलेले आहेत तिथं जलकण एकत्र येतात आणि थेंबाच्या रूपामध्ये खाली पडलेले दिसतात. म्हणजे पाऊस पडत असतो त्यावेळेस अशा प्रकारची क्रिया वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती घडत असते. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुढचा जो भाग आहे आपल्याला पाऊस म्हणजे पर्जन्य. आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते, हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते, त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुलीकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगामधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. की आपण पाहिलं होतं की आपल्याला जे पाणी आहे मुख्यतः की पावसाद्वारेच आपल्याला भेटतं की दुसऱ्या मार्गाने आपल्याला भेटणार नाही. पावसाद्वारे जर पाऊस पडला तरच विहिरींना असेल किंवा नद्यांना आहे ते पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. नाहीतर आपल्याला ते पाणी उपलब्ध होणार नाही. की एकमेव स्रोत असं म्हटलं तरी आपण म्हणू शकतो की या पावसाद्वारे आपल्याला पाणी मिळत असतं. की आपण पाहिलं की जी बाष्पायुक्त हवा आहे ती काय होते, उंच गेल्यावरती हवेचं तापमान जसं जसं वरती जाऊ तसं कमी होतं आणि मग हवेचं तापमानातील जे बाष्प आहे तिचं सांद्रीभवन होतं
आणि तिथं तयार झालेले ते जलकण आहेत आणि हवेतले जे धुलीकण आहेत ते एकत्र येतात आणि ढग तयार होतात आणि मग ढगातील जे जलकण आहेत ते काय होतात, हळूहळू आकाराने मोठे होऊ लागतात आणि हे मोठे जलकण तरंगू न शकल्याने वजनाने जड होतात आणि मग काय होतात की मग ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवरती येऊन पडतात. आता ह्या पावसाचे जे आहेत 3 प्रकार पडतात याच्यामध्ये. तर पहिला आहे आरोह किंवा अभिसरण पाऊस. नंतर पुढचा आहे प्रतिरोध पाऊस आणि तिसरा आहे आवर्त पाऊस. तर आपल्याला हे जे पाऊस आहेत ते पावसाचे प्रकार आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तर तत्पूर्वी जो झालेला भाग आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे किंवा त्याच्यावरचे स्वाध्यायामधले जे प्रश्न असतील त्या भागावरती विचारलेले त्याचाही सराव करायचा आहे किंवा तुम्हाला जी ग्रुपच्या ह्याच्यावरती टेस्ट टाकली होती याच्यावर जे प्रश्न उत्तर असतील त्याच्यामध्ये तर ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असतील तर ते सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर असं आपण इथेच थांबूया. धन्यवाद.